ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. नुकतंच लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन झालं. राजाचं ते रूप पाहून आपण सगळे मंत्रमुग्ध झालो. लालबागच्या राजाची मूर्ती जितकी मोहक आहे तितकाच लालबागच्या राजाचा आजवरचा प्रवास रंजक आहे. म्हणूनच लालबागच्या राजाबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. लालबागचा राजा प्रथम 1934 साली बसवला गेला. त्यावेळी लालबाग परिसरातील कामगारांचे बाजार विस्थापित झाले होते. मच्छीमार आणि कामगारांनी रोजगारात स्थिरता देण्यासाठी बाप्पाकडे नवस केला आणि बाप्पाने तो पूर्ण सुद्धा केला. त्यातूनच मंडळाची सुरुवात झाली. तर हळूहळू लालबागचा राजा नवसाला पावणारा राजा म्हणून प्रसिद्ध झाला. लालबागच्या राजाची मूर्ती मुंबईत सर्वात उंच मूर्ती असते आणि ही मूर्ती घडवण्याची जबाबदारी कांबळी कुटुंबाकडे असते. दरवर्षी लालबागच्या राजाच्या सोन्याच्या पायांचे पाद्यपूजन करून मूर्तीच्या निर्माणाला सुरुवात होते. लालबागच्या राजाची भव्य पण तितकी सुंदर मोहक मूर्ती आणि नवस पूर्ण करणारा बाप्पा म्हणून भाविकांमध्ये निर्माण झालेली ओळख या सगळ्यांमुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. अगदी पहिल्या दिवसापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत लालबागच्या राजाला भाविकांची प्रचंड गर्दी असते. परदेशी नागरिक ते सेलिब्रिटी सगळेच राजाच्या दर्शनासाठी येतात. तर लालबागच्या राजाच्या पहिल्या झलकेचे व्हिडिओज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी लोटण्याचा अंदाज आहे. तर तुम्ही यावर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.